भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना गती देण्यासाठी करंजे येथे मोफत सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। या प्रेरणादायी उपक्रमास विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। हा कार्यक्रम माजी आमदार जयंत पाटील, राज्य चिटणीस शेतकरी कामगार पक्ष यांच्या सहकार्यातून तसेच गोपीनाथ भानुदास सूर्यवंशी यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आला होता। ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले। सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, आत्मविश्वास आणि भविष्यातील स्वप्नांची चमक पाहून उपस्थित मान्यवर भारावून गेले। शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। वैभव पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे। शिक्षणासाठी एक सायकल म्हणजे केवळ प्रवासाचे साधन नाही, तर विद्यार्थ्यांना स्वप्नांना गती देणारी शक्ती आहे, असेही ते म्हणाले। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढणार असून भविष्यात ते उज्ज्वल शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।